तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी MPC UPC आणि अन्य सारे स्पर्धा परीक्षेसाठी आज आपण IMPSC क्वेश्चन घेऊन आलेले आहोत। तर पहिला प्रश्न आहे, उर्दू भाषेचा निर्माता खालीलपैकी कोण आहेत? तर अमीर खुसरो हे काय आहेत? तर उर्दू भाषेचे निर्माते आहेत। गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद अमृत डांगे। कोण? तर गांधी वर्सेस लेनिन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? श्रीपाद अमृत डांगे। गांधी वर्सेस लेनिन पुस्तकाचे लेखक कोण? श्रीपाद अमृत डांगे हे आहेत। कोकणचे गांधी खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? तर ह्याच असेच तुम्हाला नवनवीन असे प्रश्न 8000 जर हवे असतील तर त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही घेऊ शकता, फोनपे करून। तर कोण आहेत? तर आप्पासाहेब कोकणचे गांधी, एकच मिनिट हां, आप्पासाहेब पटवर्धन। पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची जी तिसरी लढाई होती, आता ह्याच्यावरती कुठं पहिली लढाई, दुसरी, तिसरी असं ह्या पानिपतच्या लढाईवरती प्रश्न येऊ शकतो। तर आता हे तो कुठला विचारलेला आहे? तिसरी लढाईविषयी विचारलेला आहे। तर 1761 मध्ये तिसरी लढाई झाली। पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर पिट्स इंडिया हा कायदा जो आहे ना तो 1784 मध्ये सुरू झालेला आहे। पिट्स इंडिया 1784 लक्षात ठेवायचं। पिट्स इंडिया 1784। गीताई या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? गीताई या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? कोणाचे आहे बरं गीताई या नावाचे पुस्तक? तर विनोबा भावे। काय लक्षात ठेवायचं? विनोबा भावे गीताई नावाचं पुस्तक। विनोबा भावे यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर गीताई। आणि गीताई पुस्तक कुणाचे? तर विनोबा भावे। केवला देवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? केवला देवी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आता हा उलट प्रश्न देखील विचारला जातो। तर राजस्थानमध्ये कोणते उद्यान आहे असं देखील विचारलं जातं। तर अनातोलियानाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? तर अनातोलियाचे पठार जे आहे ना ते खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर अनातोलियाचे पठार, अनातोलिया लक्षात ठेवायचं। अनातोलिया हे कोणतं? तर तुर्किस्तानामध्ये आहे। जगातील सर्वात लांब कोणती नदी आहे? तर जगातील सर्वात जी लांब नदी आहे ना तर ती नदी आहे कोणती? IMP प्रश्न आहे बघा, खूप वेळा विचारलेला। नाईल ही जी नदी आहे ना तर जगातली ती सर्वात लांब नदी आहे। लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे तर कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर लक्षद्वीप बेटे कुठं आढळलेत किंवा कोणत्या समुद्रात आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या। तर खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? तर कोणत्या शहराला? तर बंगलोर ह्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात। टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह आणि पोलाद हा जो कारखाना आहे ना तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर टाटा लोह आणि पोलाद जो कारखाना आहे ना तो जमशेदपूर या ठिकाणी आहे। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर एकच मिनटं, मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर मी शेवट सांगते। सिमेंट उद्योगांमध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? तर चुनखडी या कच्च्या मालाची गरज असते। किंवा त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर खूपच छान। 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल पुकारण्यात आला होता? 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शलला पुकारण्यात आला होता? मार्शलला कोणत्या शहरामध्ये पुकारण्यात आलेला होता? तर सोलापूर या शहरामध्ये। महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर पवरानगर या ठिकाणी सुरू झालेला आहे। आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर आकारमानाने भारतातील सर्वात मोठे जे राज्य आहे ना ते आहे
आकारमानाने राजस्थान. लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? लक्षद्वीप जे बेटे आहेत ना ती खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर लक्षद्वीप बेटे जे आहेत ना ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर असणार आहे. दक्षिण गोलार्धमधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? तर दक्षिण गोलार्धमध्ये सर्वात मोठा जो दिवस आहे ना तो दिवस आहे 22 डिसेंबर. जगातील सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? तर खरीप व रब्बी अशा दोन्ही, तर ज्वारी, ते खरीप आणि रब्बी या दोन्ही ह्याच्यामध्ये येते. देशातील पीडित जमिनीचे क्षेत्र किती टक्के आहे? पीडित जमिनीचे क्षेत्र, तर पीडित जमिनीचे क्षेत्र आपल्या ह्या देशामध्ये किती टक्के आहे? तर 8% आहे. चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात केली गेली? चहाची जी लागवड होती ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गेली आहे? तर चहाची जी लागवड आहे ना ती आसाम या राज्यामध्ये पहिल्यांदा काय केली होती? चहाची लागवड केलेली होती. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुलमर्ग आणि सोनमर्ग, तर कोणत्या राज्यामध्ये आहेत ही थंड हवेची ठिकाणे? IMP प्रश्न आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, जम्मू काश्मीर. दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा खालीलपैकी कोणता? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणार तर कोणतं? तर कोल्हापूर. तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तिरुपती हे धार्मिक स्थळ हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तिरुपती हे धार्मिक स्थळ जे आहे ना ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. कल्पकम हे भारतातील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम कोणत्या राज्यामध्ये आहे? तर अणुविद्युत प्रकल्प आहे बघा हा, तर कोणत्या राज्यामध्ये आहे कल्पकम? तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पोस्ट खात्यामध्ये तर कोणत्या वर्षी झाली ती पोस्ट खात्याची स्थापना? तर आपल्या ह्या भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना 1854 मध्ये झालेली होती. नामदफा हे भारतातील प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा हे भारतातील प्रमुख अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे नामदफा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? तर महाराष्ट्राचा जो सर्वसाधारणपणाचा जो आकार आहे ना तो कसा आहे? तर महाराष्ट्राचा जो आकार आहे तो त्रिकोणाकृती आहे, तिन्ही बाजूला पसरलेला. सह्याद्री पर्वत हा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरला आहे? तर सह्याद्री जो पर्वत आहे ना तो उत्तर आणि दक्षिण या दिशेने काय केलेला आहे? पसरलेला आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे ILO मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय ILO जिनिव्हा या ठिकाणी आहे. तुतीकोरीन हे भारतातील महत्त्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतातील महत्त्वाचे बंदर तर कोणत्या राज्यामध्ये आहे तुतीकोरीन? तर तमिळनाडू. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? IMP प्रश्न आहे, प्रत्येक वेळेस विचारलेला आहे, तर नोट डाऊन करा किंवा त्याच्या पुढे IMP असं लिहा. लॉर्ड कर्झनने 1905ला बंगालची फाळणी केलेली होती. लॉर्ड कर्झन 1905 लक्षात ठेवायचं. जालियावाला बाग हत्याकांड याला कोण जबाबदार होते? जालियावाला कोण जबाबदार होते? तर जनरल डायर हे जबाबदार होते. खालीलपैकी कोणत्या प्रांतात चौरी चौरा ही घटना घडली होती? IMP प्रश्न आहे, चौरी चौरा तर कोणत्या? तर उत्तर प्रदेश या प्रांतात घडलेली घटना आहे. महात्मा गांधीजींनी
केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? तर महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग हा कोणता होता? चंपारण्य हा होता. खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? तर खतफोडीच्या महात्मा फुले हे संबंधित होते. रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रिझर्व्ह बँक जी आहे त्याची स्थापना कधी झालेली होती? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे ना मित्रांनो ती झालेली होती 1935 रोजी. लंडन येथे ओडवाईचा खून खालीलपैकी कोणी केला? लंडन येथे ओडवाईचा खून कोणी केलेला होता? तर ओडवाईचा खून उधम सिंग यांनी केलेला होता. मानवी समता नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर मानवी समता नावाचे जे मासिक आहे ना ते खालीलपैकी महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले होते. द ऑर्थॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? द ऑर्थॉलॉजी ऑफ नॉलेज मायकेल फुको यांचा आहे. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर आकाशवाणी जी ही कविता आहे ना ती कोणी लिहिलेली आहे? तर आकाशवाणी ही जी कविता आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरण शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे कोण आहेत? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंडित जवाहरलाल नेहरू. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर सार्क संघटनेची जी स्थापना आहे ना ते 1985 मध्ये झालेली होती. महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर महाधिवक्ता यांची नेमणूक जी आहे ना महाधिवक्ता राज्यपाल हे करतात. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर भारताचा जो राष्ट्रीय मानवी हक्क आणि आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर 1993 मध्ये झालेली होती. तर GST ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? GST लागू करणारे किंवा GST ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते होते? तर GST लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? IMP आहे, लक्षात ठेवा. तर आसाम हे आहे. आसाममध्ये पहिल्यांदा GST लागू करण्यात आलेली होती. भारतीय जनता पक्ष यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर भारतीय जो जनता पक्ष आहे याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1980 या साली झालेली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये कोणी केली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणी? लाला लजपत राय यांनी 1920 मध्ये केलेली होती. केंद्राचे धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते? तर केंद्राचे जे धन विधेयक आहे ते खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते? तर लोकसभामध्ये प्रथम मांडावे लागते. GST वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? GST वस्तू सेवा कर खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर GST वस्तू व सेवा जो कर आहे ना तर 1 जुलैला असतो. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेला आहे? भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? तर भारताने पहिला जो अणुस्फोट आहे ना तो कोणत्या ठिकाणी केलेला आहे? तर पोखरण ह्या ठिकाणी केलेला आहे. अंदमान निकोबार बेटाच्या राजधानीचे शहर कोणते आहे? अंदमान आणि निकोबार जे बेट आहेत तर त्यांच्या बेटांच्या राजधानीचे शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार. तर पोर्ट ऑप्शन क्रमांक 2 वाले
ते त्याचं उत्तर असणार आहे. भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये तर झारखंड हे काय आहे? अग्रेसर असलेले राज्य आहे. आता प्रश्न शेवटचा आहे बघा. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये द्या. तिन्ही प्रश्नांचे मी आन्सर दिले नाहीत तर त्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण जे हे रोज डेलीचे क्वेश्चन घेतो ते कसे वाटतात ते नक्कीच सांगा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत येईल.